मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचा पाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी सांगतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. खरं म्हणजे रोहित पवारजींनी अतिशय भावनिक पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि निश्चितपणे चेतन तुपेंनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडला, अनेकांनी मांडला. निश्चितपणे महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे. या सभागृहात बसलेल्या बहुतांश लोकांना, अजितदादांच्या कमी अधिक प्रमाणात सर्वांना अजितदादांच्या संदर्भात तीच संवेदना आहे. प्रत्येकाचं हे मत आहे की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या आड कोणीही येता कामा नये. आणि विशेषतः मागच्या काळामध्ये अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार 3 वेळा तरी किमान मला येऊन भेटले. चौकशीचं काय चाललेलं आहे, चौकशी सीबीआयची कधी सुरू होणार आहे. त्यांनी मला ही विनंती केली की एकदा आम्हाला सगळ्यांना घेऊन तुम्ही अमितभाईंकडे घेऊन चला. मी त्यांना सांगितलं सभागृह आपलं सेशन संपल्यानंतर मी अमितभाईंची वेळ घेतो, तिथे देखील आपण जाऊ. परिवारातही अनेक वेळा त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येकाच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत. कदाचित कोणी एक्सप्रेस करतं, कोणी करत नाही. आणि या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आपण प्रयत्न करतात ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुम्हाला सांगतो, राज्य सरकार आपल्या प्रयत्नांमध्ये जिथे जिथे राज्य सरकारचा रोल असेल पॉझिटिव्ह राहील, तिथे मदतच करेल. पण एक महत्त्वाचा मुद्दा आलाय FIRच्या संदर्भात. आणि म्हणून आपण जितेंद्रजी तो मुद्दा मांडला म्हणून मी सांगतो, ललिता कुमारीमध्ये जो तुम्ही वारंवार मुद्दा मांडता तो मुद्दा काय आहे? FIR कशा करता? टू सेट लॉ इन मोशन. FIRचा अर्थ काय आहे की कुठली तरी अशी नोंद पाहिजे की ज्या नोंदीने टू सेट लॉ इन मोशन झाला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा ऍक्सिडेंटमध्ये टू सेट द लॉ इन मोशन ADR रजिस्टर होतो. आणि ADR रजिस्टर झाल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण चौकशी पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये जर असं आढळलं की याच्यामध्ये ऍक्सिडेंट नाही आहे, याच्यामध्ये काही क्रिमिनल एलिमेंट आहे, याच्यामध्ये काही निग्लिजन्स आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत, याच्यामध्ये काही घातपात आहे, त्यावेळी जेव्हा चार्जशीट जाते त्यावेळी हा FIR मध्ये कन्वर्ट होऊन ती चार्जशीट जाते. ADR आणि FIR मध्ये अंतर काही नाही. दोघांचंही काम टू सेट द लॉ इन मोशन आहे. आणि म्हणून आपण बघा, आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही जे प्रयत्न करतात माझं समर्थन आहे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. फक्त ते प्रयत्न करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे,
असं तुम्ही समजू नका. कदाचित तुमच्यामध्ये लिडरशिप आहे, तुम्ही समोर जाऊन करतात. काही असे असतील की ज्यांना मनातलं वाटतंय पण ती लिडरशिप त्यांना दाखवता येत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती कार्यपद्धती नाही आहे.